आले, बाकी सगळं काय होईल नवल. ट्रॉफी कोणाला? ज्याने ट्रॉफी दिली त्यांनी या जरा फोटो काढतात त्याच्यासोबत. तर मंडळी सुरुवात करूया. तर मंडळी आई जाकाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि वर्धा असो आई जोगाई जाकाई असो, त्या भूमीचं आणि त्या भूमीच्या दैवताचं पावित्र्य हे मला उत्तमरित्या माहिती आहे. त्याच्यामुळे ते तारतम्य असणार आहे. जे तारतम्य पहिल्या बारीत तुम्हाला दिसलं ते पहिल्या बारीत दिसलं, दुसऱ्या बारीत दिसलं. आता कसं आरेखात आले मला बोलते ना, यांची होडी कुंपणापर्यंत, हा सूर्य आणि हा जयद्र, आजच्या कंकणाला आरसा कशाला. ज्या वेळेला ह्याने विचारलं, हे बोलला ना टिंबटिंब पाय म्हणजे टिंबटिंब, तो शब्द मी काय घेणार नाही. हे व्यासपीठ कुठलं, रंगमंच कुठला, मी तुम्हाला 2-3दा सांगितलं. त्या अंधी म्हणजे संकट. बोललो की नाही? अरे होय बोललो. मग ह्यांनी बोललं, हे असं बोललं की नाही? मग कोण नाही बोललेलं. तुम्हाला जर विश्वास नसेल युट्यूब उघडा आता आणि नंतर बघा मी तुम्हाला काय समजवलं. आणि म्हणतो भाका उघडी ठेवा, भाका उघडी ठेवा, आणि मग त्याच्यावर चाल. त्याच्यावर भाग कवीने दिला. मी कवींना वैयक्तिक काय माझे वादी दुश्मन नाही, त्यांच्या लेखणीवरच बोलायचं असतं. शाहिराने लेखणीवरच बोलायचं असतं की इथं चुकलंय, हा भाग दिला. तर तुमचा जो पण कवी असत तुमच्या घरात ठेवा, रातून दिवस ठेवा, उशालाने जा किंवा तुम्ही त्यांच्या उशालाने जा. बघा आले पैसे. गंमत काय बघा, ह्यांचा शानपण बघा. ह्यांना 2-3 थांबा घेतो, बारी आहे ना माझ्या. तर मिळाल्यानंतर ह्यांचा काय, तुमचा सगळाच मोठा, तुमचा ह्याच्या 4-5 शब्द घेऊन हे बारी करणारी अवलाद मला शिकवणार म्हणतात. भारतरत्न लता मंगेशकर एवढ्या गायिका होत्या, होय की नाही हो? अजय अतुल एवढं होय की नाही हो? मग ते लिहतात काय? अरे तर गायक होतं, शाहीर नव्हतं. अरे होय की नाही? आता कोण यांची उडी आणि यांच्या मर्यादा कुठं गेल्या? म्हणून म्हणतो फुलर फुल जो शाप फुले. लता मंगेशकरला वारी झाली, माऊलीला वारी झाली. अरे शाहीर नव्हते, त्या गायिका होत्या, पार्श्वगायिका होत्या. तुम्ही किचाळीशिवाय अरे तुम्ही बुवा शाहीर म्हटल्यानंतर लिहिता आलं पाहिजे, थोडंफार का होईना लिहिता आलं पाहिजे. मग मला म्हणतात मी एवढा गातो, मग गाऊन दाखवा. मग मी काय गाणी मी म्हणतो काय? मी इथं काय कुंभारगिरी करतोय? अरे गाणीच म्हणतोय मी, आणि गाणी लोकांना आवडतायत. म्हणून राजेश बुवा असं मर्यादेत राहायचं. आता कसं तुम्हाला कासरा लागलाय, बोलायचं असतं पण समोर नांबर आहे बुवा ना, मराठी येईल नंतर मरानदारी येईल माहिती आहे. असं आट्यात आणलायचं. शक्ती तुला ह्यालाच म्हणतात. मग दुसरा भाग दिला, तो घेतो हळूहळू. एक गाणं घ्यावं जरा. किती नंबर? 5 नंबर 96. बक्षीस आलेलं आहे त्या आधी. अमोल मांडवकर माऊली माझे मित्र, माझे मार्गदर्शक, याचकडून 200 रुपयांचं पारितोषिक. त्रिशा अजय मांडवकर हिचकडून जोगाई जाकाईच्या स्तवन आणि गणासाठी शाहीर विकास तमोरे यांना 200 रुपयाची सदिच्छा भेट. प्रकाश शकाराम पळसोमकर माऊली वेदांसाठी आमच्या 101 रुपयाचं पारितोषिक. आणि कैलासवासी वासुदेव सखाराम परवडे, कैलासवासी राम गावकर माऊली यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रिशा सतीश परवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येतो. हे म्हणतात कारकून, मला म्हणतात कारकून, म्हणतात माझ्याकडे म्हशीचं शान काढायला हवी. आता यांचा म्हशीचा धंदा आहे, आता तर दूध विकतात. आता तो व्यवसाय झाला, ते व्यवसायावर काय बोलायचं आहे. पण मला सांगा, MPSC काय यांच्या खानदानात कोणी केलेली नाही, यांच्या घरात कोणी केलेली नाही. हे आता सध्या म्हशीच राखतायत. मग मला सांगा, MPSC आज या ठिकाणी भक्ते माऊले आहेत आयकर विभागात कामाला. त्यांना माहिती आहे MPSC मध्ये कारकूनची परीक्षा घेतात की नाही. MPSC मध्ये ऑफिसरची घेतात. आणि तो कोण झाला? अहो मी काय म्हणतो, माझं सिलेक्शन झालेलं नाही, धरून चालू. मी खैरावागडी जातो,
मी कळंबाचा भरणी घालाय कामा जातो, मी वय घालाय जातो, पायरा जातो. तुमको क्या प्रॉब्लेम? तुमको क्या प्रॉब्लेम? बारीच्या गोष्टीत बारीक बोलायच्या. तसं जे काय मी अचीव केलेलं आहे ते तुमच्या खानदानीत जमणार नाही. मी कधी ते बोलत नाही. जर जमलं असेल तर तुमच्या खानदानीत, तुझ्या घराण्यात कोण असेल तर राजून आणून दाखवायचं. राजा हाय, राजा म्हणा, तुमचा विजय म्हणा, कोण असू नये, हाय तुमची तेवढी ऐपत आहे. एमपीसीचा फुलफॉर्म माहिती आहे आता तुम्हाला? नाही माहिती तर त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्हाला म्हशी तर दिलेल्या आहेत ना कर्ज काढून, त्याचं शानच काढायचं, बाकी काय बोलायचं नाही. तर याचा एक विषय बघा. मग म्हणतात विषय गायला, पौत बांधायचं गळाला, पौत बांधायचं. आणि मग म्हणतात कुणाची काय पैदा कोणी केलं तुला? कार्यक्रम कोणाचा? जाका देवीचा. म्हणजे एक प्रकारे शक्तिवालींची माय झाली आज. त्याच्यानंतर कुंती कोण? बाई शक्तिवाली. मग म्हणजे तुमची ती आई झाली. मग तुझ्या आईशीला माहिती नाही पैदा कोणाला केलं ते? शक्तिवाली नाही बोलायचं आहे त्यांना वेगळं, पण प्रत्येक धोंड यांचं कवी यांची अक्कल पाजळतात आणि त्याच्यानंतर हे शकण्या मिरवल्या येतात कुबड्या घेऊन. आणि ह्यांना मी पुन्हा सरळ गोष्ट आहे, तुझ्या आईशीनं कुणाला पैदा केलं माहिती नाही? हा तुम्ही तुमच्या आईशीनं पैदा कुणाला केलं हे तुम्ही चार चौघात विचारता. म्हणून शक्तिवाले बाय अवकात मी नाही का. पहिलं गाणं घेतोय घ्या. हा खेळ घडी भरीचा, हा खेळ घडी भरीचा, नाही कळला हो तिला. काय झालं? सावित्रीला आईने सांगितलं की बाय सत्यवानाबरोबर लग्न करू नकोस, ही संकट येणार. सगळं माहिती होतं, पण तरी पण म्हणजे संकटाला आपण काय म्हणतो? मगाशी आंधी म्हटलं आणि म्हणतो अरे घाला येईल मोठा घाला येईल, एवढाच शब्द, बाकी काय नाही. जोगायची शपथ, जागायची शपथ, मी आंधीच बोललो. यांची वाचा जाईल, हे जे बोललेत ना शब्द, या आता चर्चा होईल बरोबर, यांची वाचा जाईल जे त्यांनी शब्द बोलले. जाकाई जुगाईच्या व्यासपीठावर जो शब्द त्यांनी वापरलाय आंधीला, यांची वाचा जाईल. यांना माहिती नाही अजून तत्व सत्व काय ते. वर्ण फक्त यायचं सगळ्याच मोठा. आता घ्या. हा खेळ घडी भरीचा, नाही कळलं हो तिला, सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. 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 हा खेळ घडी भरीचा, हा खेळ घडी भरीचा, नाही कळला हो तिला. हा खेळ घडी भरीचा, नाही कळला हो तिला. सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सावित्रीचं भविष्य सारं नारदानी हो उघडं केलं. नारदानी हो उघडं केलं. नारदानी हो उघडं केलं. आईच्या जीवाला लागली चिंता, पोरीचं कसा होणार भलं. पोरीचं कसा होणार भलं. पोरीचं कसा होणार भलं. पोरगी ऐके ना, पण पोरगी ऐके ना, म्हणे पाहिजे तोच मला. पण पोरगी ऐके ना, म्हणे पाहिजे तोच मला. सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. हा खेळ घडी भरीचा, हा खेळ घडी भरीचा, काही कळला हो तिला. सांगे समजावून हिला, चार चौघात आई घाला. 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 म्हणतात घरात घेऊन जावा. अरे आयशी औषध आपण घरात फिरायला घेऊन जायची काय तुझी? हेच म्हटलं मी. तुम्हाला घर आहे, आम्हाला घर नाही. आम्ही का रस्त्यावरच आहे? हे राजा आम्ही का रस्त्यावरच आहे? घ्या आता. गोड गळा हाय काही कामाचा,
हे वर जायला नाही एवढं पण झालं नाही हेच वरती आहे ना हे घाबरवतं गोडा गळा हाय का माझा अरे विजन नाही बघ नित्य नियमाचा विषय काय कोकिळा पहिली अंडी घालायची आणि स्वतःच्या घरट्यात मोठं करायची उभवायची आणि नंतर ती गाणं म्हणतच राहायचं आणि तिथल्या ऋषी मुनींची तपस्या भंग झाली आणि त्यांनी शाप दिला तुझी अंडी दुसऱ्याच्या घरट्यात तू उभवायची आता कावळा उभव काळ्या चोचीचा आता कसं बघा त्याची अंडी काळ्या चोचीचा कसा उगवतो बघायचं अहो तुमच्या काळजाला जर पाडेल मी जर हे शब्द आवरा हे गाणे फालतू दुसऱ्या कोणीतरी खाऊन थुकलेली ती परत कोणीतरी उचलायची आणि आपले इकडून तिकडून शब्द आणायचे आणि मग सांगायचं आमच्या कवीला सलाम करा असं कसं जमाल वेगळे पण द्या काय म्हणतोय गोडा गळा हाय का माझा अरे विजय नाही बघ नित्य नियमाचा यांच्या गुरूंचं नाव विजय मी त्यांच्याशी काही बोलणारच नाही नंबर आहे लंडो रे अरे गोड गळा काय कामाचा विजय नाही बघ नित्य नियमाचा कसं घडलं हातून कांड वंश वाढवाया ते दुसऱ्याच्या काळतोंडी घरांड दुसऱ्याच्या घरात अंड वगैरे ते सत्य एवढंच मला म्हणायचंय यांना तेवढा शब्द येतात ह्या कविराजात चढवून वंश वाढवाया ते दुसऱ्याच्या काळतोंडी घरांड वाढवाया ते दुसऱ्याच्या काळतोंडी घरांड वंश वाढवाया ते दुसऱ्याच्या काळतोंडा घरांड विजय नाही बघ नित्य नियमाचा घेतो बघा डोंगरावरचा घ्या डोंगर चढवून आलं पाहिजे दिवंगत चंद्रकांत गुणाजी जाधव गावकार माऊली यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू विरोचन आणि विधान यांकडून बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद तुम्ही म्हणू नका म्हणता डोंगरावरचं आता आम्ही डोंगरावरचा आणि आमचा धंदा हे करतायत आता गुरु लागतात येत म्हशीचा धंदा आमच्या बुवांचा पण त्यांचा तो कोणपणाचा विषय आहे त्यांनी काय करावं त्याच्याशी काही संबंध नाही कारकून काय बोलायचं तुमच्या बापसाचा काही 1 रुपया घातलाय मी माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या शिक्षणासाठी माझ्या नोकरीसाठी तुमच्या बापसाचा तुझ्या विजयाभवांचा काय घेतला 1 रुपया तर बोलायची लायकी नाही तुमची तुम्ही तुमच्याच बघायचं आता शाना काढा तुम्ही बस बाकी काय बोलायचं नाही तर घ्या याच आहे ना गाणं तर ही टेकडी स्त्रीलिंगीच्या गोष्टी आणि पुल्लिंगीच्या गोष्टी डोंगर तो डोंगर टेकडी ती टेकडी हे शक्तिवाले बाय तुझ्या तोंडाचे शब्द आले आम्ही काय ते बोललेलं नाही तुझी वाचा तू बघून घ्यायची आणि तुला ज्यांना बघून घ्यायला सांगितलं हे बोल म्हणून त्याचं त्यांना बघायचं जुगाईच्या आणि जागाईतल्या आपण जवळात आहे एक प्रकारे आज तर घ्या आता अरे दैवतानं दिली हो संधी मोकळीक होती नव्हती बंदी जाणून घेऊन विश्वास ठेवून सारे होऊया कणकर हो मांडवे सारे होऊया कणकर कीड मातीत गाडाया टेकडीला सांगतोय टेकडीला कीड मातीत गाडाया तुझ्यावर चढलाय धनगर 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 दैवतान दिली हो संधी मोकळीक होती नव्हती बंदी जाणून घेऊन विश्वास देऊन होऊया कणकर सारे होऊया कणकर कीड मातीत गाडाया तुझ्यावर
लावली आता जे बंद करते. शक्तिवाले शाहीर कुळीये, संतोष कुळीये माऊली, संतोष कुळीये माऊली. आई काय काय हा गण आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर वेदांसाठी कुशल संदीप कोटले कळसवली 100 रुपये आणि शौर्य संजय कोकरे संगमेश्वर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अजय मांडवकर बोललेले आहे तिथं की असे बोलले की शाहीर हा समाजाचा आरसा असतो, समाज प्रबोधनाच्या गोष्टी करायच्या असतात. आता आमचा बाप्पा येत आहेत, आम्ही 10 दिवसांनी गावात जाणार, अगदी पद्धतशीर नवं कपडे जीन्स बिन्स घालून, पण गेलो ओ जरा पडद्यावर टाकू नका, 5 मिनिट द्या. गेलो ते कंबारड्याची वाट लागते, कपडे कुठं, आमच्या बॅगा कुठं, त्या रस्त्यांबद्दल एक शब्द बोलतो आणि ऐकून घ्या. पडले तर खड्डे दुनिया भरचे, अरे टायर अख्खा फसे. आता इथं उडण तसं उडण, पाहिलं माझं पाहिजे माझे पाहिलं. आणि कोण उतरलं स्टँडवर उतरलं तर विचारलं काको कधी आली, मारून ते तुझी काको जो कोळसं झाले कमरेचं. हा काय का, अरे पडले तर खड्ड दुनिया भरस, टायर अख्खा फसे. अरे मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं. अरे मुंबई गोवे हायवे वरनं जायचं सांगा कसं. मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं. मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं. पडले तर खड्डे दुनिया भरच टायर अख्खा फस. पडले तर खड्ड दुनिया भरच टायर अख्खा फस. मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं. ते मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं. ते मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं. एक फरमाईश आहे बुवा, राजेश बुवा आरतीला या, आरती करूया. एक फरमाईश आहे का तो, विचार हा किती आहे इथं काही नाही बर. अग देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया. दर वर्षासारखं मातर सजू दे घर. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. वेळ कमी आहे, पडदा पडण्याची शक्यता आहे. राजाजी बुवा, विजय बुवा, तुम्हाला काय बोलायचं? अच्छा, थँक्यू सो मच. असे चाहते आहेत, यानेच फरमाईश दिली होती आईच्या गाण्याची. आणि शक्तिवाले असून आम्हाला पाठिंबा देतात. हे प्रेम, हा विश्वास माऊली आम्ही आयुष्यभर जपू. काय बोलत, कुठलं गाणं परत बोलू, आता बोललो. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, पण देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया. दर वर्षासारखं मातर सजू दे घर. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. शाहीर प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलंय, तुम्ही मान्य केलेलं नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. अरे पडदा पडतोय रे उंदरावरी सुंदर गाणं.